आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक आहे। बच्चू कडूंनी चर्चेसाठी मुंबईत यावं अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आज मांडली। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह 20 प्रमुख मागण्यांसाठी कालपासून नागपुरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते। दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे। खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल। नितीन गडकरी नागरिकांची निवेदने स्वीकारतील आणि व्यक्तिशः भेटून त्यांच्याशी संवाद साधतील। नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपातच आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यात 31 ऑक्टोबर रोजी युनिटी मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे। यवतमाळ जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना NCC यांच्या संयुक्त विद्यमानं हे आयोजन करण्यात आलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्र विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी अभ्यास करत आहे। तिचा अहवाल अद्याप न आल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नाही असं आयोगानं म्हटलं आहे। नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवाई स्थानकावर आधुनिक स्टेशन परिसरात अँड्रॉइड टीव्हीद्वारे ऑटोमेटेड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम यशस्वीरित्या सुरू करण्यात आली आहे। ही आधुनिक प्रणाली प्रवाशांना डिजिटल स्क्रीनवर स्टेशनवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांची रिअल टाईम माहिती प्रदान करेल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल। नमस्कार।